काही दिवसांपूर्वी आपल्या आजूबाजूच्या परिसरात अगदी किळसवाणी घटना घडली. अक्षताताई, जी मनाला शांती मिळावे म्हणून मंदिरात गेली आणि त्या मंदिरात असलेल्या 3 नराधमांनी तिचा घात केला. आता हे 3 नराधम म्हणजे कोण? तर मंदिरातला जो मेन पुजारी होता तो बाहेरगावी गेलेला आणि म्हणून त्याने काही दिवसांसाठी या 3 नराधमांना तिथे देखभालीसाठी, मंदिराच्या देखभालीसाठी नेमलेलं होतं. ताई तिथे गेली. त्याने तिचा विश्वास संपादन केला. दुपारी तिला जेवण दिलं आणि मग संध्याकाळी तिला चहा देऊन त्या चहाच्या मार्फत त्यांनी भांगेच्या गोळ्या दिल्या. भांगेच्या गोळ्यांमुळे ताईची शुद्ध हरपली आणि ती बेशुद्ध असताना ह्या तिघांनीही तिच्यावर अतिप्रसंग केला. सकाळी जेव्हा या ताईला कळालं की आपल्यासोबत काहीतरी वाईट झालंय तेव्हा तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला आपलं बिंग फुटू नये म्हणून या 3 नराधमांनी तिला अमानुषपणे मारलं आणि तिची हत्या केली. तिला साईडला फेकून दिलं. ह्या 3 नराधमांना चांगलीच शिक्षा झाली पाहिजे. असली गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. म्हणून ताईला न्याय मिळालाच पाहिजे. त्यावेळेला तिला गरज होती तेव्हा आपण आजूबाजूला नव्हतो, पण आता एकजूट होऊया आणि तिला न्याय मिळवून देऊया. दुसरी गोष्ट अशी की सर्व आई बहिणींनो, आपल्यासमोर असलेला व्यक्ती हा कोणत्या रूपात येऊन आपला घात करेल हे सांगता येत नाही. म्हणून आपला 6th सेन्स नेहमी जागृत ठेवा आणि कुणावरही सहजासहजी विश्वास ठेवू नका. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या मुलीबाळींचीही, आपल्या आजूबाजूला असलेल्या ताईंची सुद्धा काळजी घ्या.